और मी सारिका माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। पुरीसोबत खाल्ली जाणारी ही चविष्ट अशी अप्रतिम बटाट्याची भाजी मी केली आहे। तर तुम्ही पुढे नक्की पहा कशी केली आणि मला जरूर सांगा कमेंट करून। तर चला तर मग पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। उकडलेल्या बटाट्याची भाजी पिवळी भाजी बनवायला सुरुवात करते। इथे मी कढई घेतली आहे, गॅस पेटवून घेते। कढई व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी तेल घालणार आहे। मध्ये तेल घातलेलं आहे। आता थोडं हलकं गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी घालते। मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये लगेचच लसूण घालायचं आहे। आता यामध्ये लसूण घालते। 3 ते 4 पाकळ्या लसूण आहे। सोबतच मिरची घालून घेते। आता इथे गॅस बारीक करून घ्यायचा। हलके लाल झालाय बघा लसूण। तर यामध्ये लगेच एक बारीक चिरलेला मोठा आकाराचा कांदा, सोबतच कढीपत्त्याची पाने। हे बघा, कांदा नरम होईपर्यंतच परतवायचा, लाल करायचा नाहीये। आता गॅस मोठा करून घेतलाय मी। कांदा लवकर नरम पडावा त्यासाठी म्हणून मी नावाला मीठ घालणार आहे, जेणेकरून कांदा लवकर नरम पडेल। आता गॅस मोठाच ठेवलेला आहे मी। कांदा हलका नरम झालेला आहे। त्यामध्ये हे 3 उकडलेले बटाटे घालायचे आहेत आणि हाताने कुस्करून घेतले। सोबतच पाव चमचा हळद घालणार आहे। आणि सोबत हा अर्ध्यापेक्षा कमी टोमॅटो आहे, चिरून घेतलाय मी। आणि सोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅस मोठाच ठेवला आहे मी। आता जो नरम झालेला कांदा आहे ना, तो या भाजी सोबत शिजणार। आता बघा, आता गॅस मी बारीक केला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो पण ह्याच्या सोबतच नरम होणार आहेत। हे बघा, आता झाकण ठेवणार मी अर्ध्या मिनिटासाठी। अर्ध्या मिनिटाने चेक करायचं पुन्हा आणि पुन्हा मिक्स करून झाकण ठेवायचं। अर्धा मिनिट झालेला आहे। पुन्हा बघा, मिक्स करून घ्यायचं भाजीला। पुन्हा झाकण ठेवते। परत एकदा चेक करूया। असं 2 ते 3 वेळा मी भाजी चेक करून मिक्स करून घेतली होती। आपली पुरी भाजीची भाजी तयार आहे। याला आपण अन्ना भाजी असेही म्हणू शकता। तुम्ही काय म्हणता या भाजीला? तर मला या कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि
मी केलेली ही सोपी आणि चविष्ट अशी भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि तोपर्यंत बाय.